हिंगोलीतही 7 ते 8 पंपांवरती डिझेलचा तुटवडा आहे। 4 ते 5 दिवसापासून डिझेल मिळालं नसल्यानं पंपांवर डिझेलचा तुटवडा जाणवतोय। संध्याकाळपर्यंत डिझेल येणार असल्याची पेट्रोल पंप चालकांची माहिती आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक भागामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील पाहायला मिळत आहेत। मात्र हिंगोलीमध्ये पेट्रोल मुबलक प्रमाणात असल्याचं दिसून येत आहे। मात्र जे डिझेल आहे ते संपलेलं दिसून येत आहे। हिंगोली जिल्ह्यातील जवळपास 7 ते 8 जे पंप आहेत त्याच्यावर डिझेल संपूर्ण संपलेलं आहे आणि त्यामुळे जे डिझेलचे वाहनं आहेत ते डिझेल पंपावरून परत जात असल्याचे चित्र सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे। आपल्यासोबत पेट्रोल डिझेल संघाचे अध्यक्ष आहेत। काय सांगाल, पेट्रोल किती आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि डिझेल कसं आहे? पेट्रोल आपले सगळे पंपर पेट्रोल आहे, काही डिझेल नाही आहे थोडा। डिझेल संध्याकाळी सगळे पंपर डिझेल येणार आहे पुढं। बरं, आता किती पंपावरचं डिझेल संपले? 6-7 पंपचे डिझेल संपलेले आहे। शनिवार रविवार सुट्टी असते, सोमवारला काही डेपोमध्ये प्रॉब्लेम झाला होता कम्प्युटरचा सिस्टमचा, तिकीट घ्यायला भरले सगळे। मग कृत्रिम तुटवडा नाही समजायचं? तुटवडा काही नाही आहे, काही अफवावर पैसे ठेवू नका। सगळे पंप डिझेल पेट्रोल सगळे भेटणार आहे। आता हिंगोलीकरांना डिझेल कधी मिळेल? संध्याकाळी 4-5 वाजता कन्फर्म आहे। गाड्या आमचे सांगितलं की तुमच्या गाड्या भरणार आहे, गाड्या आहेत तर काही सगळं पेट्रोल डिझेल भेटणार। पेट्रोलची काही तकलीफ नाही आहे, डिझेल थोडी बहुत तकलीफ आहे, खाली पेट्रोलची काही तकलीफ नाही। डिझेलचा तुटवडा होऊ शकतो नाही, खाली एखाद्या लेट होऊ शकतो खाली, बस एखादी 2 घंटे नाही बरोबर। निश्चित आपण जर बघायला गेलं तर पेट्रोल मुबलक प्रमाणात असल्याचं येथील व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तर डिझेल सुद्धा सायंकाळपर्यंत येणार असल्याचं येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान एकंदरीत बघायला गेलं तर हिंगोलीचे जे 7 ते 8 पंप आहेत त्याच्यावर तुर्तास तरी डिझेल संपल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जे डिझेल वाहन आहेत त्यांना डिझेल पंपावरून परत जाण्याची वेळ आलेली आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।